दुष्काळी भागातून कोणत्याही मोठ्या राजकीय आडनावाचा इतिहास आपल्यामागे नसताना एका सर्वसामान्य रेशन दुकानदाराचा मुलगा बोराटेवाडीसारख्या छोट्या गावातनं पुढे येत समाजकार्यात भाग घेतो. विविध उपक्रम राबवत हा तरुण राजकारणात प्रवेश करतो. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. पुढे विधानसभेला अपक्ष लढत आमदारही होतो आणि नंतर राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं तिकीट मिळवून हा माणूस आमदार होतो. त्यांचा प्रवास इथेच थांबत नाही. चौथ्यांदा आमदार झाल्यावर त्यांना राजकारणातलं क्रीमी खातं सांभाळायला मिळतं आणि सोबतच मिळते ती सत्तेच्या अनियंत्रित वापराची मुभा. बघता बघता गेल्या काही दिवसात 3 जिल्ह्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी व्यक्ती आली. पण त्यांचा प्रवास इथेच थांबत नाहीये. आता ते राज्यातील राजकीय व्यक्तिमत्वासोबतच राज्यातल्या क्रमांक 2 वर असणाऱ्या जातीचा चेहरा बनण्याचा विचार करतायत. होय, आपण बोलतोय माण खटावचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत. त्यांचा आजवरचा इतिहास आणि त्यांच्या राजकीय भविष्याबाबत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. साताऱ्यातील माण खटाव हा भाग तसा आवर्षणग्रस्त, त्यामुळेच पाण्याचं दुर्भिक्ष हे 5वीला पुजलेलं. आणि ह्या पाण्याच्या दुर्भिक्षासोबतच राज्याच्या राजकारणात वजनदार राजकीय प्रभावाच्या बाबतीत देखील या भागात दुर्भिक्ष होतं. याच माण खटावमधून एक तरुण पुढे येतो, ज्यानं माण खटावसोबतच आज 3 जिल्हे दणानून सोडलेत. आज मी तिला हा तरुण स्वकर्तृत्वावर राज्यातला प्रमुख राजकारणी बनलाय. तो तरुण म्हणजेच जयकुमार गोरे. गेल्या काही दिवसात जिल्हा परिषदांच्या निमित्ताने जयकुमार गोरे यांनी जे काही केलं ते कदाचित आजवरच्या महाराष्ट्राच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाला पटणार नसेलही, पण तरीही त्यांनी जे काही केलं ते सगळं स्वप्नातीत आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2007च्या दरम्यान जिल्हा परिषदेमधून जयकुमार गोरे यांनी केली. 2009ला माण खटावमधून ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. मात्र आपला सदस्य कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी राजीनामा दिला आणि 2019च्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 19मध्ये ते भाजपच्या तिकिटावर पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक मारली. 2024ला भाजपकडून जयकुमार गोरे हे सलग 4थ्यांदा आमदार झाले. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात जम बसवत असतानाच जयकुमार गोरे यांनी एक गोष्ट प्रामुख्याने केली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये ते गेले. आज सातारा जिल्हा परिषदेत जे काही कांड गोरेंनी केलंय त्याला अधिवेशनात अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी काना मागे टाकण्याचं हेच कारण आहे. खरं देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय इतिहास बघितला तर त्यांच्या फेवरमध्ये राहणाऱ्या बहुतांश चेहऱ्यांना फडणवीसांनी चांगल्या वजनदार जागी संधी दिल्या. जसं की फडणवीस यांच्या सुरुवातीच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ आणि नियोजन मंत्री, वनमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यानंतर फडणवीस यांच्या जवळ गेलेले चंद्रकांत पाटील यांना तर फडणवीस यांनी कोथरूडमधून आमदारकीची संधी दिली. सोबतच सध्या भाजपच्या राष्ट्रीय चेहऱ्यांमध्ये समावेश झालेले विनोद तावडे यांना फडणवीस यांनी शिक्षण खातं दिलेलं. गिरीश महाजन यांना तर फडणवीसांचं संकट मोचक म्हटलं जाईल. आशिष शेलार यांना देवेंद्र फडणवीस यांनी सध्या विधानसभेवर घेतलंय. तर मुंबईत सत्ता मिळवण्यामध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या अमित साटम यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचा अध्यक्ष केलं. जयकुमार गोरेंच्या पदरात देखील सध्या मोठं खातं आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेत ग्रामविकास खातं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. प्रभावी इन द सेन्स या खात्याला कोट्यावधींचा मोठा आर्थिक निधी वितरित करायचा असतो. राज्यातल्या हजारो ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांच्या विकास योजना या सगळ्यांसाठीचा निधी हा ग्रामविकास विभागाकडून वितरित केला जातो आणि त्यामुळेच ग्रामविकास खात्याला क्रीमी खातं देखील म्हटलं जातं. फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये असल्याने जयकुमार गोरे यांनाही खातं मिळालं. खरं तर जयकुमार गोरे यांना ताकद देण्यात आणि राज्याच्या राजकारणात मोठी संधी देण्यामागे फडणवीसांचा आणखीन एक प्लॅन असल्याचं बोललं जातं. ते म्हणजे जयकुमार गोरे हे ओबीसी म्हणजेच माळी समाजातून येतात. सद्यस्थितीत जर जातीनिहाय किंवा धार्मिक विकषांवर कुठल्या जाती किंवा कुठल्या समाज कुठल्या पक्षांसोबत आहे हे पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, ते म्हणजे गेल्या काही कालावधीत भाजप नेत्यांच्या कट्टरतावादी भूमिकांमुळे मुस्लिम समाज MIMकडे आकर्षित झालाय. वंचित घटकातली मतं ही वंचित बहुजन आघाडीकडे गेली आहेत.
राज्यातला मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलाय. एकेकाळी भाजपला शेठजी भटजींचा पक्ष म्हटलं जायचं. मात्र भाजपला आपली ही छबी पुसून काढायची आहे, कारण त्यांना राज्यातील बहुजन समजला जाणारा माळी समाज आणि धनगर समाज आपल्या सोबत घ्यायचा आहे. हे समाज जितक्या मोठ्या प्रमाणात भाजपकडे आणता येतील तितक्या मोठ्या प्रमाणात आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सध्या क्रमांक 1 वर असणारा मराठा समाज हा बहुतांशी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या माळी समाजाचा चेहरा म्हणून इतके दिवस छगन भुजबळ होते. पण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे, त्यामुळे भाजपकडे सध्या स्वतःचा असा प्रभावी माळी चेहरा नव्हता. लोकसंख्यानिहाय राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर हे हुकमी एक्का भाजपकडे आहेत. त्यात भर असावी म्हणून जयकुमार गोरे यांना राजकीय ताकदीचा पाठबळ देऊन त्यांना राज्यातील माळी प्लस ओबीसी समाजाचा चेहरा किंवा नेता फडणवीसांना करायचे, ज्यामुळे मोठ्या संख्येत असणारा माळी समाज हा भाजपकडे वळेल. या निकषांवर जयकुमार गोरे यांचं राजकीय भविष्य सध्या तरी फुल फॉर्ममध्ये असण्याची चिन्ह आहेत. पण राजकारणात फुलफ्लेजमध्ये असणारे गोरे यांचा राजकीय प्रवासही वादाचा राहिलेला आहे. आजवर त्यांचाच भाऊ असणारा शेखर गोरे यांच्यासोबत जयकुमार गोरे यांचं खूपदा तूतूमैमय झालेलं आहे, जे आता काही प्रमाणात सॉर्टेडही झालेलं आहे. त्यानंतर एका महिलेने गोरेंनी मला स्वतःचे नग्न फोटो पाठवले असा आरोप केला होता. हे प्रकरण त्यावेळी फार चर्चेत आलेलं. त्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी संबंधित महिलेची माफी मागितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. पण अचानकपणे त्या महिलेवरच खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाला. सोबतच तुषार खरात नामक स्थानिक पत्रकार आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले. तब्बल 102 दिवस हे संबंधित पत्रकार जेलमध्ये होते. यावरून जयकुमार गोरे यांच्यावर राज्यातील पत्रकारांसह विरोधी पक्षानं टीकेची जोड उठवली होती. सोबतच कोविड काळात मायनीतल्या कोविड सेंटरमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी गोरेंवर केलेला. खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी देखील जयकुमार गोरे अडचणीत आलेला होते. गोरेंवर त्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार होती. त्या प्रकरणात जयकुमार गोरेंनी सर्वोच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. हा एकंदरीतच आजपर्यंतचा जयकुमार गोरेंचा राजकीय प्रवास आणि त्या प्रवासादरम्यान त्यांच्यावर झालेले आरोप होते. पण या सगळ्यांना पुरून उरेल असा जयकुमार गोरे यांनी आपली आगेकूच कायम राखत मंत्रालयात ग्रामविकाससारखं क्रीमी खातं स्वतःच्या पदरात पाडून घेतलंय. आणि आता ते राज्यातील माळी समाजाचा चेहरा म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं. तुम्हाला काय वाटते? जयकुमार गोरे हे राज्यातील माळी समाजाचा चेहरा म्हणून एस्टॅब्लिश होतील का? राज्यातील माळी समाज जयकुमार गोरेंना माळी जातीचा चेहरा म्हणून मान्यता देईल का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.